तर पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली मागणी शरद पवारांनी मान्य केली। या कार्यक्रमादरम्यान बोलताना अजित पवार यांनी बीसीआयकडून दिल्या जाणाऱ्या बक्षिसाच्या रकमेमध्ये वाढ करण्याची विनंती केलेली होती आणि शरद पवार यांनी ती मागणी तातडीने मान्य करत 10,000चा पुरस्कार हा 1 लाखावर तर 2.5 लाखांचं पारितोषिक हे 5 लाखांवर देण्यात येईल असं जाहीर केलंय। आज आम्ही विनंती केली की बाबा ही इंडिव्हिज्युअल बक्षिसं 10,000, 15,000, 20,000 आहेत। 10,000ला आता फार काही किंमत राहिली नाही। इंडिव्हिज्युअल बक्षिसं 1 लाख करा असं सांगितलेलं आहे, परंतु ते आत्ता करणार का पुढं करणार ते साहेब जास्त अधिकारवाणीनं सांगतील। पण एकंदरीतच त्या बक्षिसांच्या काही प्रमाणात रक्कम वाढून आणि ज्यांना बक्षिसं मिळाली त्यांचं मनापासून कौतुक, अभिनंदन। आजच्या बैठकीमध्ये थोड्या बदल केलेले आहेत। आता उदाहरणार्थ यशवंतराव चव्हाण पुरस्कार हा ₹10,000चा असतो आणि यंदाच्या वर्षी सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यातले शेतपूर यांना तो पुरस्कार मिळालेला आहे। आजपर्यंत या पुरस्काराची रक्कम 10,000 होती,